या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. जिल्हा परिषदांनी पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीला पूर्णविराम मिळाला आहे. प्रचाराची अधिकृत मुदत संपल्याने सभा, पदयात्रा, वाहन रॅली आणि बॅनरबाजी थांबली असून आता निवडणूक रणांगण मतदारांच्या हातात आलं आहे. 15 दिवस चाललेल्या प्रचार काळात उमेदवारांनी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मतदारांशी थेट संपर्क साधला. कोपरा बैठका, घराघरातील भेटी, जाहीर सभा, यातून पाणी, रस्ते, शेतकरी, सहकारी युवकांचे प्रश्न असे स्थानिक मुद्दे प्रभावीपणे मांडण्यात आले. अनेक ठिकाणी पक्षीय गणितांपेक्षा उमेदवारांचा वैयक्तिक प्रभाव आणि स्थानिक ओळख महत्त्वाची ठरल्याचे चित्र दिसून आले. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण तापले होते. मात्र प्रचार थांबताच थेट प्रचाराला ब्रेक लागला असून उद्या होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. शांततेत, निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडावी यासाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त आणि आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान प्रचार जरी थांबला असला तरी जोडण्या, मतदारांशी वैयक्तिक संपर्क आणि पडद्यामागील राजकीय हालचाली अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. आता उद्याच्या मतदानातूनच ग्रामीण जनतेचा कौल स्पष्ट होणार आहे.